मित्रहो नमस्कार, मी युवव्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदावी। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर ज्यांचा तत्वशील आदर्श राज्यकर्त्या म्हणून गुणगौरव केला जातो, त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील काही पैलू आपण उलगडत आहोत। मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये अहिल्यादेवींनी कसा तत्वशील राज्यकारभार केला हे आपण पाहिलं। आदर्श आणि तत्वशील राज्यकारभार करत असताना भावनिकतेला कुठेही न जागा देता प्रजेच्या आणि रयतेच्या हितासाठी स्वतःच्या मुलीला सुद्धा पणाला लावलेलं आपण पाहिलं। मित्रांनो, अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलीचा विवाह करण्यासाठी एक पण ठेवलेला होता हे आपण पाहिलं। अहिल्यादेवींनी दौंडी दिलेली होती की जो शूरवीर सरदार किंवा जो शूरवीर सिंधी आणि मोदी प्रांतातील भिल्लांचा बंदोबस्त करेल, त्यांना सही सलामत माझ्यापर्यंत आणून पोहोचवेल, त्याच्याशी माझ्या मुलीचा विवाह लावून दिला जाईल। आणि ठरल्याप्रमाणे अहिल्यादेवींनी मुक्ताचा विवाह यशवंत फणसे नावाच्या तरुणाशी केला, ज्यानं भिल्लांचा बंदोबस्त करण्याचं काम केलं। मित्रांनो, त्यावेळेस जनतेने विचारलं सुद्धा की आता यशवंताची जात कुठली, यशवंताची धर्म कुठला, यशवंत कुठल्या समाजाचा। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं, जशी सूर्याला जात नसते तशी शौर्याला जात नसते, जशी सूर्याला जात नसते तशी शौर्याला जात नसते, जसं हवा पाणी याला जात नसते तशी सद्गुणाला जात नसते। आणि म्हणून शूराची शूरतेची जात पाहिली पाहिजे। मुलींची लग्न लावायची असतील किंवा मुलांची लग्न लावायची असतील तर पुढच्याचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे। मुलीचं लग्न लावायचं असेल, मुलाचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे। अगदी मुलाचं लग्न लावायचं असेल तर मुलगी सद्वर्तनी असावी, सद्गुणी असावी, शूरही असावी आणि महत्त्वाचं म्हणजे शिकलेली असावी। ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या पाहिजे। कदाचित अहिल्यादेवींच्या इतिहासातून हाच आदर्श आपण घेण्यासारखा आहे। त्याही पलीकडे जाऊन अहिल्यादेवींनी घेतलेला निर्णय किती महत्त्वाचा होता, कारण अहिल्यादेवींनी पण तर ठेवलाच ठेवला, पण जे लुटार होते त्यांना नोकरीस लावण्याचं काम केलं आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुद्धा सोडवण्याचं काम केलं। मित्रांनो, मग अहिल्यादेवींनी मुक्ताचा विवाह कितव्या वर्षी केला हा महत्त्वाचा प्रश्न, कारण मुक्ता तिचा जन्म होता 1748चा आणि विवाहाचा वेळेस वय होतं ते म्हणजे 18 वर्ष। 1766ला मुक्ताचा विवाह झाला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। कारण लहान वयामध्ये मुलींची लग्न लावणं हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं, त्यांच्या शरीरासाठी घातक असतं, हे त्यावेळेस सुद्धा अहिल्यादेवी जाणून होत्या। आणि म्हणून स्वतःच्या मुलीचा म्हणजे मुक्ताचा विवाह तिनं 18व्या वर्षी लावला हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ते करत असताना कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही, तर शूरवीर तरुण असावा एवढी एकच अट ठेवण्याचं काम केलं। आणि ती अट पूर्ण करण्यासाठी सिंधी आणि मोदी प्रांतातील भिल्लांचा बंदोबस्त करायला लावला, म्हणजेच प्रजेच्या रक्षणाची सुद्धा तेवढी जबाबदारी अहिल्यादेवींनी घेतली। हे अहिल्यादेवींच्या कार्याचं मोठेपण आहे। आणि म्हणून आजच्या काळात सुद्धा आपण पाहतो, चोरून लपून लहान वयामध्ये मुलींची लग्न लावली जातात। आणि म्हणून आजच्या समाजानं अहिल्यादेवींच्या या विचाराला घेऊन लहान वयामध्ये मुलींची लग्न लावणं थांबवलं पाहिजे, बालविवाह थांबवले पाहिजे, बालविवाह करणाऱ्यांना सहकार्य केलं नाही पाहिजे। या सर्व गोष्टी आजच्या समाजानं घेणं गरजेचं आहे, तेव्हाच आजच्या समाजाचा सुद्धा उत्कर्ष साधल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, अहिल्यादेवी बोलल्या तशा वागल्या। अहिल्यादेवींनी एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले। एकीकडे मुक्ताचा विवाह लावला, दुसरीकडे पुरोगामी अहिल्यादेवींनी 18व्या वर्षी मुलीचा विवाह लावला, तिसरीकडे शूरवीर जावई निवडला, चौथीकडे भिल्लांचा बंदोबस्त केला आणि पाचवीकडे अहिल्यादेवींनी त्या भिल्लांना कामास लावलं आणि नोकरीस ठेवलं, त्यांच्या पोटापाण्याची सोय केली आणि भिल्लांना त्यातून मुक्त करण्याचं काम केलं। चौथीकडं महसूल वाढवण्याचं काम केलं, कारण त्यांनी जकात नाके बसवले आणि त्या जकात नाक्यांवरती यांना रक्षक म्हणून ठेवलं। एकाच अहिल्यादेवींनी एकाच निर्णयानं अनेक बाजू साधण्याचं काम केलं आणि म्हणून त्या आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या बनतात आणि म्हणून त्या लोककल्याणकारी अहिल्यादेवी बनतात। अहिल्यादेवींच्या कार्याचा हाच आदर्श घेऊया। आजच्या भागामध्ये याच ठिकाणी थांबतोय, भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयाला घेऊन, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील नवीन पैलूला घेऊन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।